खरं तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीचा निकाल अखेर आता टप्प्यात आलाय। यामध्ये राष्ट्रवादीच्या नीलकंठेश्वर पॅनलचे 14 उमेदवार आघाडीवरती आहेत, तर त्या ठिकाणी 4 उमेदवार विजयी झालेले आहेत। यामध्ये सहकार बचाव शेतकरी पॅनलचे 4 उमेदवार हे आघाडीवर आहेत। कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला आपण पाहू शकतो। काय सांगाल, अजित पवार गटाचे जवळपास 14 उमेदवार आघाडीवरती आणि 4 निवडून आले। दादांनी जो माळेगावला जो शब्द दिला होता, होणाऱ्या इलेक्शनमध्ये उद्याचा चेअरमन मीच असेल, त्या शब्दाला माळेगावची सुज्ञ सभासदांनी जो कौल दिलाय, त्या कौलाचं रूपांतर ह्या माळेगावमध्ये प्रथमतःच असं 30 वर्षात घडतंय। पूर्वी माळेगावमध्ये राष्ट्रवादी पॅनलचे 1 किंवा 2 उमेदवार निवडून येत होते, परंतु ह्या दादांच्या ज्या शब्दाने जी स्पिरिटनी जी ऊर्जा मिळाली कार्यकर्त्यांना व सभासदांना, याचं रूपांतर 3च्या 3ही उमेदवार माळेगावमध्ये निवडून आलेत। आणि यात विशेष म्हणजे माळेगावचे माजी अध्यक्ष यांना पराभवाचा धक्का बसलाय। तुम्ही कसं बघता? सातत्याने विरोधक अजित पवारांवर टीका करत होते, उपमुख्यमंत्री असताना त्यांना चेअरमन व्हायचं होतं असं अजित पवार सांगतायत। कसं बघता या सगळ्या गोष्टी? एकंदरीत कसं हा सभासदांनी दिलेला कौल आहे, हा ते दादांचा विकासाच्या बाबतीत काही बोलणे काय आपलं हेच नाही। दादाचा विकास हा 100% दादा करतात आणि त्यांनी सांगितलं की येणाऱ्या काळात 5 वर्षात इतका भाव येणार ना कारखान्याला, नाही म्हणणार नाही दादा म्हणजे। तुम्हाला वाटतंय अजित पवार हे 5 वर्षात उच्चांकी भाव देतील, बोलतील, तसं करतील? अहो, शब्दाचा पक्का म्हणजे अजित दादा आहेत। जे बोले तैसा चाले ते जीवनदावी पावले, ह्या उक्तीप्रमाणे जे दादा बोलतात ते करतातच, त्यामुळे शंकाच नाही। उच्चांकी म्हणजे उच्चांकी। आणि फक्त माझं एकच असं म्हणणं आहे की तुम्ही आजचं माळेगावचं कारखान्याचं चित्र बघा आणि येणाऱ्या 5 वर्षात कारखान्याचं चित्र बघा। अगदी साईडचे सगळे रस्ते वगैरे कसं चकाचक एकदम, काहीच अडचण नाही। तुम्ही कसं बघताय? 14 सीट आघाडीवर आहेत, 4 विजयी झालेले आहेत। दादांच्या नेतृत्वावर सभासदांनी पूर्ण विश्वास ठेवलेला आहे, त्यामुळे या पुढे बघाय 2 तासात 21-0 होणार आहे। तुम्हाला वाटतं 21-0 होईल? कारण 4 सहकार बचाव पॅनल म्हणजे तावरे गटाचे 4 उमेदवार आघाडीवरती आहेत, तुमचे 14 आघाडीवरती आहेत। 21-0चं तुमचं स्वप्न पूर्ण होईल? होईल, 100% दादांचा विकास असल्यामुळे आणि चेअरमन 5 वर्षे चेअरमन पद आणि 5 वर्षे 1 नंबरचा भाव देऊ असं घोषणा केल्यामुळे दादांचा 0-21 होणार 100%। विरोधक तर सांगत होते अजित पवार सहकार मोडा निघालेत, मात्र आता सभासदांनी दिलेला कौल हा प्रचंड वेगळा दिसतोय। दादांवर विश्वास ठेवला लोकांनी। दादांचं चेअरमन पदाला नाव घोषित केल्यामुळे हा एकतर्फी विजय झाला दादांचा। 21-0 होईल, 100% होईल आणि 1 नंबर 5 वर्ष भाव भेटेल। खूप खूप धन्यवाद। हे होते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, यांच्याकडून 21-0चा त्या ठिकाणी विश्वास व्यक्त केला जातोय। तर अजित पवारांचा चेहरा असल्यामुळं या पॅनलला मोठ्या संख्येचं बहुमत मिळेल असा विश्वास देखील त्यांच्याकडून एकंदरीत व्यक्त केला जातोय। आणि अजित पवार जे बोलले आहेत त्याप्रमाणे येणाऱ्या 5 वर्षात माळेगाव सहकारी साखर कारखान्याला उच्चांकी भाव देतील असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त केला गेला आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।